मग काय मग मॅम हो तुम्हाला कळत नाहीये का मॉम इन केस माझी तुमच्या घरी आली आणि तिने सगळ्यांसमोर आमच्या वेडिंगचा विषय काढला ना तर वाट लागेल सगळा प्लॅन जाईल आपला. आर यू क्रेझी? जे आपोआप होतंय त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? बरंच आहे ना, कळलं तर आपला प्रॉब्लेम संपेल. हो चांगलंच आहे पण मला त्या उमेशी लग्न करायचं तर आहे पण मॅम हो तुम्ही समजून घ्या ना. हो तुम्ही कसं सांगू मी या फालतू गोष्टीसाठी मला कॉल केलायस तू? हे सगळं आहे ना तू आणि तुझी आई ती ललिता तुम्ही दोघांनी काय ते निस्तरा उगाच गोंधळ घालून ठेवतात नुसते. माझ्याशी या सगळ्यासाठी बोलायचं नाही. ठेव फोन आता. हॅलो काय बाई आहे यार ही बॉपकटवाली. नाही म्हणजे स्वतःचं काम असेल तर बरोबर हँडशेक करायला हँड पुढे करते आणि आता मला हेल्प हवी आहे तर हँड वर करून दिली हिने. सच सेल्फिश पीपल अराउंड मी. काय झालं आज यांना? किस्से सांगतात. हा म्हणजे कॉलेजचे दिवस आठवलं की असं सगळं नॉस्टॅल्जिक फील व्हायला होतं ना. एक किस्सा आठवला की दुसरा आठवला की तिसरा असं मग एकामागे एक सुरूच असतं काहीतरी. अरे हा आणखी एक किस्सा सांगतो. हा कसा विसरू शकतो मी. एकदा काय झालं होतं ना कॉलेजमध्ये टायडे होता. ओके सो माझ्या हे कधी लक्षात नाही राहायचं कुठल्या दिवशी टायडे आणि काय ते हे सगळं स्केड्यूल कधी मी लक्षात ठेवायचोच. कसं राहणार? तुझी मान सतत खाली पुस्तकात अभ्यासू ना. सो त्या दिवशी टायडे आहे मला माहिती नव्हतं पण त्या दिवशी कुठला तरी डे आहे मला माहिती होतं. म्हणजे मला असं वाटत होतं थोडे हा तुला माहिती असेल ना तुला आठवतं कॉलेजमध्ये असताना एकदा टायडे समजून मी टायडेच्या दिवशी मी काहीतरी वेगळा डे समजून घेतो. कुठला डे होता तो? ट्रेडिशनल डे. थँक्यू. हा त्याचं काय? हा तर ट्रेडिशनल डे होता आणि मग ते आणि मग काय झालं ना की ट्रेडिशनल डे नव्हता, टाय डे होता. तर सगळे आले होते सूट बूट घालून आणि हा एकटा पोहोचला ट्रेडिशनल वेअर मध्ये. काय? मला आठवलं मला. तो फोटो आहे आपल्याकडे. सरी तुला दाखवते तो फोटो. हो आई मला तो फोटो बघायचा आहे. हा मम्मा मलाही बघायचा आहे. मलाही दाखव. तुलाही दाखवते. चला मग मी जातो झोपायला. चलो. अरे सांग ना अजून 2-3 किस्से. काय करूया? हो ना दादा सांग ना अजून. मी सकाळी उठायचे ऑफिस पण आहे ना म्हणजे आता जरा टेरेसवर वॉक करतो आणि मग झोपतो. बर गुड नाईट. गुड नाईट. बाय. झाला का फेरफटका मारून? हा झालं आता जस्ट. हे असं किती दिवस चालणार आहे देवांश? असं म्हणजे काय? म्हणजे हे असं मला या घरात येऊन इतके दिवस झाले पण माझ्याशी बोलणं राहिलं दूर. तू माझ्याकडे मान वर करूनही बघत नाहीस. झाले ना आता इकडे येऊन खूप दिवस. पण माझी या सगळ्यात खरंच काही चूक नव्हती. आता मला कळत नाहीये की हे अजून कुठल्या पद्धतीने प्रूव्ह करून सांगू तुला म्हणजे तुला पटेल की मी खरंच काही नाही केलंय. मला कळत नाही म्हणजे मी इथे आलं तुला आवडलं नाहीये का तुला बोलायचं नाही का? इथे येऊन आता इतके दिवस झाले आणि तू जर माझ्याशी 2 शब्दही बोलत नसशील ना तर मला खूप त्रास होतोय. किमान माझा मुलगा आईला बघितल्यानंतर 2 शब्द तरी बोलेल असं वाटत होतं मला. मी एवढंही एक्सपेक्ट करू शकत नाही का तुझ्याकडून? तुला हे असं वागताना बघून ना देवांश माझा जीव खूप तुटतोय.
मला नाही सहन होत आहे सगळं. आणि तरी तुला माझ्याशी बोलायचं नसेल ना तर मग मी लांब राहिलेलंच बरं. हे असं घरात असून एकमेकांपासून वेगळं राहणं, काहीच न बोलणं, इंटरॅक्ट न करणं मला नाही सहन होत. त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं. मी जाते. आई थांब प्लीज, थांब. बघ तू आधी पण जेव्हा माझ्यापासून लांब गेली होती ना तेव्हा खूप त्रास झाला होता मला. बरोबर सगळ्यांशी खूप नॉर्मल असल्यासारखा वागत होतो पण आतल्या आतनं पूर्ण असा खचलो होतो ग. खूप त्रास होत होता. स्टील सई मला सतत सांगत असायच्या की या सगळ्यात आईचा काहीच दोष नाहीये. पण मी कोणाचं काहीच ऐकलं नाही. इनफॅक्ट जेव्हा तू माझ्या समोर आलीस तेव्हा तुझ्याशी आणखी तोडूनच वागलो. मला माहितीये मी खूप त्रास दिलाय तुला, खूप खूप वाईट वागलोय तुझ्याशी. तू इथनं परत गेल्यानंतर एकदा पण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केला मी. आणि आता पण तुझ्याशी बोलता येत नाहीये कारण जेव्हा तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघतो ना तेव्हा हिंमतच होत नाही ग बोलायची. तू जेव्हा पण माझ्या पुढे येतेस तेव्हा मी तुझ्याशी किती घाण वागलो ना ते सगळं आठवतं मला आणि मग गिल्ट येतं त्याचं. मी खूप वाईट वागलोय. एका मुलाने आपल्या आईशी जितकं घाण वागायला नको ना तितकं वागलोय मी. कधी न फेडता येणारं पाप केलंय मी. आई प्लीज माफ कर ना मला. माफ कर प्लीज. देवांश, हे बघ या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये. हे जे काही झालं ना ते गैरसमजामुळे झालं. आणि पुन्हा पुन्हा तेच आठवून ना तू स्वतःला आणि हे असं वागून मला त्रास देऊ नकोस. प्लीज याचं ब्लेम स्वतःवर घेऊ नकोस. पण तू माफ केलंस मला. प्रॉमिस मी तू पुन्हा असं कधी नाही करणार. पुन्हा असं माझ्यापासून वेगळा नाही होणार. कारण मी माझ्या मुलापासून वेगळं होणं नाही सहन करू शकत.